ओके. धाराशिव शहरातील सर्व रिक्षा चालक मालक आज आम्ही एकत्र येऊन संप केलेला आहे. कशासाठी संप? तुमच्या मागण्या काय आहेत त्या? आमच्या मागण्या आहेत की आम्हाला जसं परवाना लागतो तसं इलेक्ट्रिक रिक्षाला पण परवाना द्या. आमची इलेक्ट्रिक रिक्षाला विरोध नाही, पण इलेक्ट्रिक रिक्षाला पण परवाना असावा ही आमची एक मागणी आहे. पुन्हा दुसरी मागणी आहे, ज्या बाहेरून गाड्या आल्यात सोलापूर, पुणे, मुंबई या ज्या तिकडून स्क्रॅप म्हणून इकडे आलेल्या गाड्या आहेत ते राजरोजपणे चालायला लागलेत. त्याच्यामुळं आमच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. त्या गाड्या बंद व्हाव्या म्हणून आमचं आंदोलन आहे. पुन्हा आमची भाडेवाढ पाहिजे. आम्हाला भाडेवाढ पण नाही आहे. बरेच वर्ष झालं आम्ही भाडेवाढ केलेली नाही, त्यामुळं आम्हाला वाटतं की आता आमचं थोडंसं भाडं वाढावं. काय मामा, काय तुम्ही काय मागणी तुमची? आज संप करायचा उद्देश हे आहे, एक भाडंवाढी, दुसरं जसं की आता सांगितलं की इलेक्ट्रिकला आम्हाला विरोध नाही, पण त्याला पण परमिट देऊ आहे. का द्यावं ते? एकाला असं आणि एकाला असं, तर असं होऊ नये. त्याला फॅसिलिटी आहे तरी आम्हाला नाही, त्याला पण परमिट ह्याने चालू करावं. दुसरं आहे की ग्रॅब गाड्या जी आहे ती शहरात बाहेर 12 MS 13 ही जी बंद व्हावे. आणि दुसरा मुद्दा ही आहे की जी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी महामंडळ रिक्षाचं खोललेलं आहे, तर त्याच्यावर अजून अंमलबजावणी नाही झाली, तर त्याच्यावर एक अंमलबजावणी व्हावी. आणि दुसरा 50 रुपयाची दंड आहे. बीबी सांगा MS 12 समजा बाहेरच्या पासिंगच्या गाड्या आलेल्या इलिगल गाड्या सांगा तुम्ही. इलिगल गाड्या ही 50 रुपये दंड आहे, ही बंद केला. ह्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो. तसंच एक मंडळ खोललेलं आहे, त्याच्यावर अंमलबजावणी आम्हाला बस थांबे, जसं आता बस स्टॉप असतो सगळीकडं, रिक्षा स्टॉप असतो, आम्हाला रिक्षा पॉईंट नाही आहे. तर हे जे समोर अतिक्रमण दिसतंय तुम्हाला, आम्हाला पण थोडीशी जागा द्यावी जिथं की बाबा रिक्षा पॉईंट मिळावा चांगला, आणि सगळ्यांनी तिथं लाईन न येऊन धंदा करावा ही आमची अपेक्षा आहे.